मला माझी चूक समजली आहे. मी आहे ना माझ्या आईला आता माझ्या घरी घेऊन जाणार आहे. मला तिची खूप सेवा करायची आहे. तिला मुलाचं सुख द्यायचं आहे. तिला मी कधीच एकटं पाडणार नाही, कधीच नाही. हे बघा, तुमचं बरोबर आहे, पण आम्ही आहोत ना इथे. आम्ही घेऊ तिची काळजी. तिला कशाचीच कमी पडू देणार नाही. तुम्ही प्लीज निश्चिंत राहा. वय आम्ही आजींची नीट काळजी घेऊ. अन हे घर त्यांचंच आहे ना, त्यांना इकडंच राहू द्या. गेली कित्येक वर्ष माझं घर आईच्या मायविना पारखं झालंय. खूप चुका केल्या मी आयुष्यात, खूप चुका केल्या. पण आता नाही. आता ती चूक सुधारण्याची वेळ आली आहे. मी माझ्या आईला घरी घेऊन जाणार आहे. तिची खूप सेवा करणार आहे. तिला मुलाचं सुख देणार आहे मी. आता तुला माझी सेवा करायचं सुचतंय होय रे? ज्या वेळेला तू इथून निघून जात होतास त्यावेळी मी रडले वरडले, हाता पाया पडले, पण दया नाही आली तुला. तेव्हा तुला माझं वजं वाटत होतं ना. पुन्हा मला तुझं वजं बनून राहायचं नाही. आता मी हे घर सोडून कुठंच जाणार नाही. तशी बी तुझ्या मुलाला नकोशीच आहे मी. अगं तुझा नातू आहे, तो लहान आहे ग तो. आणि आपणच म्हणतो ना मोठ्यांनी लहानांना माफ केलं पाहिजे म्हणून. गेले कित्येक दिवस त्याच्यावर संस्कार करायला नव्हतीस तू, पण तू आता घरी आलीस तर तुझंही लक्ष राहील ना त्याच्यावरती. आजी, अगं मी खरंच चुकलो. अगं तुझ्याशिवाय आमच्या घराला शोभा नाहीये ग. तू प्लीज चल ना आमच्या सोबत. बाबा, अहो तुम्ही तरी सांगा एकदा आजीला. अगं मला माझी चूक लक्षात आली आहे आणि अशी चूक परत नाही घडणार. अगं शेवटी मी माणूस आहे ना ग, आणि माणसाकडून चूक होतेच. बाबा तुम्ही सांगा ना आजीला, तुमचं नक्की ऐकेल ती. आजी चल ना ग प्लीज. रे बाबा, आता मला असं गोड गोड बोलून मला मोहात नका पाडू. मी हाय ती बरी आहे इथं. माझी दोघं पोरं आदी पारू माझी लई काळजी घेतात. आम्ही पण घेऊ, पण तू चल प्लीज. हो आई, चल आपल्या घरी चल. अगं जे झालं ते विसर आता. आपण आहे ना नव्याने सुरुवात करूया आई. हो आजी माफ करा, पण लई ताणू नका. आम्ही आमच्या नात्यांपासून दूर आहोत. आमची माणसं जवळ नाहीयेत आमच्या, आणि त्यामुळे आमची काय अवस्था झाली आहे हे आमचं आम्हालाच माहिती. किमान तुमची माणसं तुम्हाला बोलवायला तरी आली. तुम्ही लई नशीबवान आहात आजी. आम्ही आमच्या माणसांची वाट बघतोय की आमची माणसं आम्हाला परत कधी बोलावतील म्हणून. आजी, एवढे दिवस ज्या मुलासाठी, ज्या नातवासाठी तुमचे डोळे तरसले होते ते तुमच्या सोबत आहेत. तुम्हाला परत घेऊन जायला आली आहे. हे बघा, त्यांना त्यांच्या चुकीचा पश्चाताप होतोय. माफी बी मागितली आहे त्यांनी. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही त्यांच्यासोबत परत जायला पाहिजे. बर, तू म्हणतेस म्हणून फक्त एका अटीवर जाणार आहे मी. आणि नाही करमलं तर परत येणार मी. चला तर मग. पारू, आजीची बॅग भरायला घ्यायची का? आणि पारू, मला काय वाटतं आपणही निघूया. आजी, आता तुझी बॅग भरायला घेतो आणि आम्ही पण निघतो बर का. काय? कुठं? पुस्तक. एक मिनिट, कुठे निघालास? अगं आहिल्या देवीनी
तुमचा स्वीकार केल्याशिवाय तुम्ही इथून कुठं बी जाणार नाही. आजी आजी हे घर तुमचं बी आहे, हितच राहायचं सांगून ठेवते. तू इथे नसताना आम्ही इथे कसं राहू? आजी तुम्ही होतात म्हणून या घरात आमचा जीव राहिला. आता तुम्हीच नाही तर हे घर घर नाही. तुम्ही नाही ठरवायचं ते, मी सांगणार. तुम्हाला हित राहण्याचा अधिकार मी दिलाय. सावित्री, सावित्री, पाहिले मॅडम, सावित्री, आजकाल कोणाचं घरात लक्ष नाहीये का? काय झालंय मॅडम? हे काय, देवघर नीट सजवलेलं नाहीये, पूजेची तयारी धड झालेली नाहीये. हल्ली घरात कुणीही नीट काम करत नाही का? माफ करा मॅडम, पण तुम्हाला पारूने सजवलेल्या देवघराची सवय झाली आणि पारू आता या घरात नाहीये म्हणून. काय वाटेल ते कारण काय देतेस? याआधी जेव्हा पारू घरात नव्हती तेव्हा देवघर सजत नव्हतं, पूजा होत नव्हती, मग आता काय झालंय? आणि एक लक्षात ठेव, माझं घर चालवायला मला कुठल्याही पारूची गरज नाहीये, कळलं? उद्यापासून असं नाही झालं पाहिजे. देवघर व्यवस्थितच सजलं पाहिजे, पूजेची तयारी सगळी पूर्णच झाली पाहिजे. हो मॅडम. तू जाऊ शकतेस.